थँक्यू रिझिया. पहिल्या चेंडूवर प्रज्योत लोखंडेने सांगून दिलंय की एरसन खांब सुद्धा कमी नाहीये, आम्ही सुद्धा इथे जिंकण्यासाठी आलोय. आणि दुसरा चेंडू पहा, दबावामध्ये गोलंदाजाला मंगेशने आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि काही अंशी का होईना वाईड लाईनच्या बाहेर सुद्धा चेंडू पिच झाला. त्याच कारणाने पंचांनी पाहिलं की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित करण्यासाठी कोणतीही हरकत नसणार आहे. यावेळी मात्र इनसाइड एज, परंतु जो रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट मिळणार आहे आणि चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीसी. खर तर सर्वांना जो वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा, परंतु आपल्या घरात नाही, शेजारच्या घरात. ही खरं तर शोकांतिका आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रज्योत लोखंडेचा तुम्हाला पाहायला मिळाला. 2 चौकार जो त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. एक नशिबाचा चौकार, एक त्याचा खरं तर मेहनतीचा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 धावा धावफल कव्हर आल्यात. अनिकेत देशमाने स्ट्रायकर रेंजला तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करेल अनिकेत देशमाने. यावेळेस सुद्धा मोठा फटका मारायचा होता. क्षेत्ररक्षक 1 नाही 2 नाही 3 चेंडू खाली आलेत आणि फील्ड सुद्धा चांगलं होत आहे. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात येतील. या 2 धावांनी 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय तो मात्र एरसन खांब संघ. खांब गावातून 2 संघ या असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला आज जो खेळणारा संघ आहे तो मात्र एरसन खांब. उद्याच्या दिवशीमध्ये खांबजई खांब. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघ त्याच ताकदीचे संघ आहेत. यावेळेला मात्र चांगला फटका इथे फिल्डर के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच डीसी. कृतिका 11 पुगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नो चेंडू. पंचांचा आवाज आमच्यापर्यंत आला की हा नो चेंडू आहे आणि अजून 2 धावा म्हणजेच या चेंडूवर एकूण 3 धावा मिळतील. आणि जर तुम्ही पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय, 21 धावा धावफल कव्हर आहेत आणि हा चेंडू फ्रीचा चेंडू म्हणजेच अनिकेत देशमाने साठी जणू काही दिवाळी बंपर ऑफर तुम्हाला लागू होताना पाहायला मिळते. या चेंडूवर अनिकेत देशमानच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? आणि आलाय सुद्धा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड सुद्धा झालंय, कॅच सुद्धा झाली आहे, परंतु जीवन दान इथे पाहायला मिळालं. फुलकर धावा आहेत आतापर्यंत 22 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या 22. कृतिका 11 पुगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि हा जो निर्णय आहे ना तो काही अंशी का होईना त्यांच्या अंगलट सुद्धा आलाय. कारण पहिल्या षटकामध्ये जवळपास 22 धावा खर्च केल्यात आणि अनिकेत देशमानेच्या बॅटमधून 1 षटकार तर प्रज्योत लोखंडेच्या बॅटमधून 2 चौकार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले. आता मात्र निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज वैभव.
यानंतर होणारा सामना असेल सेवन स्टार आंबेवाडी विपक्ष असेल वाकेश्वर किल्ला, त्यानंतर यंगस्टार पुगाव श्री बापूजीदेव बारसोली आणि त्यानंतर मात्र इनसाइड एज घेतली आहे आणि जसा चेंडू अनिकेत देशमानेच्या पायामधून निघून गेला ना तसा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या पायामधून सुद्धा निघून गेला आणि इथे मात्र एकदा मिळते एकदा विनीत फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 23 या आकड्यावर. आणि या दिवसातील शेवटचा सामना तुमच्या समोर येईल श्री दत्त खैरवाडी विपक्ष असेल सोनार सिद्ध धाटाव. ज्या वेळेस सोनार सिद्ध धाटाव संघाचं नाव येतं ना त्या वेळेस मात्र सॅम कळंबेचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण एक पाठीराखा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातो तो सॅम करंबे सुद्धा इथे उपस्थित राहतोय. त्याचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. यावेळेला मात्र पंचांनी पाहिलं की वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतं ते मात्र 24 या आकड्यावर. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना वैभव एक डावखुरा गोलंदाज आहे, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला वैभवचा आणि ते वेगळं करत असताना व्हेरिएशन दाखवत असताना वाईट चेंडू सुद्धा आला. त्यानंतरचा लगेचच निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव फलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. या वेळेला मात्र चेंडू आहे मध्ये, चेंडू फसलाय, लटकलाय आणि काय घडलं आता ट्रेंडिंग मध्ये असलेला काय मोये मोये झालं ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली होते परंतु एकाच्याही हाताला चेंडू लागला नाहीये आणि ते मात्र प्रज्योत लोखंडे सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. काय घडतंय इथे मात्र जर तुम्ही पाहिलं तर जो निर्णय आहे जो कर्णधाराने निर्णय घेतला ते मात्र क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज चुकीचा ठरवतायत की काय अशा पद्धतीचं चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला चूक टप्प्यावर चेंडू पडलाय. अनिकेत देशमानेकडे या प्रश्नाचं उत्तर देखील नव्हतं, जागेवरचे पाय सुद्धा हल्ले नाहीये तोपर्यंत चेंडू जाऊन स्थिरावला तो मात्र यष्टीरक्षक संदीपजी मुंडे यांच्या हातामध्ये. हे सुद्धा क्रिकेटचे डर्बी आहेत, खूप सारा क्रिकेटचा अनुभव आणि क्रिकेटचे वेडे असलेले संदीप मुंडे तुम्हाला यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळी सुद्धा कोरडप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु चेंडू सीमारेषा पार जाईल का? यस इट इज. वेलकम फॉर दी अनिकेत देशमाने. धन्यवाद डीजे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे, अंतिम चेंडू असताना दफलकर धावल्या आतापर्यंत 29 धावा. शेवटचा एक चेंडू अनिकेतसाठी चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे जरूर परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार अनिकेत देशमानच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. ज्यावेळेस हे गाणं कानावर पडतं ना त्यावेळेस मात्र नेहमीच मला आठवण होते रोहन सानपची, अनिकेत देशमानेची, कल्पेश लोखंडेची, योगेश लोटणकरची, कारण त्यांचा ग्रुप आहे, ग्रुपचं नाव आहे जबरा ग्रुप आणि जबरा ग्रुप सुद्धा अनिकेत देशमानेसाठी शुभेच्छा येत आहेत. अनिकेतच्या बॅट मधून 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि 2 षटकांचा खेळ ज्यावेळेस संपुष्टात आलाय ना त्यावेळेस मात्र जवळपास 35 धावा धावफलकावर आल्यात. ज्या ठिकाणी संघ 60 ते 65 पर्यंत पोहोचत होते त्या ठिकाणी मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा आल्यात. कोणतीही विकेट अद्यापपर्यंत गेलेली नाहीये ती मात्र एरसन खाम संघाची. प्रज्योत लोखंडे आणि अनिकेत देशमाने ही सलामीला आलेली
जोड्या. यावेळेला मात्र खोलटप्पाचा चेंडू होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न राहिला परंतु असफल होतोय. एक धाव जरूर मिळते. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतं ते मात्र 36 या आकड्यावर. दीपक आणि वैभव हे सख्खे बंधू कृतिका 11 पुगाव संघाकडून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. एका भावाने जवळपास 13 धावा खर्ची घातल्यात. दुसऱ्याने मात्र नक्कीच थोडस इम्प्रेस केलंय. पंचाने पाहिलंय की पिच थोडसा आउटसाइड ऑफ झालाय, त्याच कारणाने मात्र एलबीडब्ल्यूचा अपील फेटाळून लावलंय. परंतु गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल. कृतिका 11 यावेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या वेळेला सुद्धा काय व्हेरिएशन दाखवलं जाते गोलंदाज दीपक कडून. चांगली गोलंदाजी. अद्यापपर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. इथे मात्र कौतुक करावं लागेल कारण आघाडीच्या दोन्हीही गोलंदाजाने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जवळपास 35 धाव खर्च केल्या आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आता मात्र फक्त 1 धाव खर्ची घातली आहे, ते मात्र दीपकने. आणि केसारी पुढचा चेंडू आणि ते झेल सुद्धा होऊ शकला असता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज दीपक होता. लागोपाठचा 3रा चेंडू इथे निर्धावालाय. आता मात्र फक्त दबाव, दडपण, प्रेशर अनिकेत देशमानेवर तुम्हाला पाहायला मिळतं. कारण पहिल्या चेंडूवर प्रज्योत लोखंडेने एकेरी धाव जरूर घेतली, त्यानंतर लगातारचे 3 चेंडू इथे मात्र तुम्हाला निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. काही अंशी का होईना इथे मात्र कृतिका 11 पुगाव संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलंय. यावेळेला मात्र सिंगल येईल. सिंगल पेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार नाहीये. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. दीपकचं इथे जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे. कारण ज्या ठिकाणी आपला संघ या मॅच पासून थोडासा दूर जाताना त्याने पाहिला, त्याने मात्र मनाशी निर्धार केला की आता आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि तीच गोलंदाजी चांगल्या पद्धतीची दीपकची होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र वाईट चेंडू होता आणि त्याच्यावर मोफत स्वरूपातली 1 धाव, 22च्या स्वरूपातली इथे ओव्हर थ्रोची 1 धाव मिळाली. आणि जर तुम्ही पाहिलं तर या 2 मोफत स्वरूपाच्या धावा पाहायला मिळतात. आणि के देशमानेसाठी सुवर्ण संधी आल्या. वाईट +1 2 आहेत का? ओके, 3 धावा आल्यात. टोटल 3 धावा आल्यात, क्षमा असावी. आणि जय भवानी रोहा रोड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय, ते मात्र अनिकेत देशमानेला. हा सुद्धा वाईड आहे, बराचसा बाहेरून. मुंबईच्या भाषेमध्ये असं म्हटलं तर चुकीचं राहणार नाही. या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येताना तुम्हाला पाहायला मिळाली. दीपकचं आपण कौतुक करत होतो, कॉमेंट्री बॉक्सची नजर लागली की काय दीपकच्या गोलंदाजीला असं म्हणावं लागेल. कारण लगातारचे 2 चेंडू वाईट स्वरूपाचे टाकलेत. आणि या वेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये थोडस खराब लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. एक चांगला झेल, प्रॅक्टिस कॅच ज्याला म्हटलं जातं, ती कॅच होती परंतु ती कॅच ड्रॉप केल्या. तुम्ही जर अशा पद्धतीचे झेल सोडलेत ना तर यदा कदाचित तुम्हाला ही मॅच सुद्धा सोडावी लागेल. कारण 3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. अद्यापर्यंत कोणतीही विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाजू आहे एरसन खाम संघाची. 1 संधी निर्माण केली होती, मी तर म्हणेन 2 संध्या निर्माण केल्या होत्या, त्या दोन्ही ग्रॅब करण्यामध्ये अयशस्वी ठरले ते कृतिका 11 पुगाव संघाचे खेळाडू. थोडासा वेळ आहे, जाऊया डीजे कडे. ऐकू एक चान्स नाहीये डीजे. यस, अनिकेत देशमाने या फलंदाजाला एक सुवर्ण संधी आली. जय भवानी रोहा रोड यांच्याकडून जर 3 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिकेत देशमानच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार जरूर आलेत परंतु लगातारचे 3 षटकार येणं खूप गरजेचं आहे. 42 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ झालाय
42 धावा धावफलकावर कव्हर आहेत. आणि आता ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये नवीन गोलंदाज झालाय प्रणय. यावेळेला मात्र वाईट चेंडू आहे. शैलेजी महाडिक सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात की मात्र वाईट चेंडू आहे. वाईट हा नेहमी वाईटच असतो, कारण तो समोरच्या संघाला एक धाव देऊन जात असतो. आणि वाईट खऱ्या अर्थाने कृतिका 11 पुगाव संघाच्या पठ्ठ्यावर पडतोय की काय, कारण मागच्या षटकामध्ये सुद्धा वाईटच्या स्वरूपातले तुम्हाला 4 धावा मोफत स्वरूपाच्या इरसन खाम संघाला देताना पाहायला मिळाले. या षटकाची सुरुवात झाली. या षटकाच्या सुरुवातीलाच पहिला चेंडू वाईट आलाय. इथून पुढे प्रणयला कमबॅक करून दाखवावं लागेल, ज्या ठिकाणी दीपकने थोडस का होईना कमबॅक करून दिले. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत इथे कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल केला आणि ते कॉलिंग परफेक्ट झाली नव्हती, परंतु चांगला टाइमला त्याने माघारी धाडले प्रज्योतला. अनिकेत देशमाने जो स्ट्रायकर इनला तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला, त्याला सुवर्ण संधी आहे. जय भवानी रोहार रोड या ग्रुप कडून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं लेझी कृतिका 11 पुगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो. असं वाटतंय की कृतिका 11 पुगाव संघ जेवून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय की काय. थोडेसे लेझी तुम्हाला पाहायला मिळतात, झेल सुद्धा घेत नाहीये, त्याच वेळेला ग्राउंड फिल्डिंग सुद्धा तितकीशी चांगली होत नाहीये. आणि जर तुम्हाला या आकर्षक ट्रॉफीचा हकदार व्हायचा असेल ना, तर तुम्हाला 100% देऊन चालणार नाहीये, तर तुम्हाला 101% द्यावं सुद्धा लागणार आहे, कारण सर्वच मातब्बर संघ या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतील. आणि ते काय घडतंय, नो चेंडू आहे. त्याच वेळेला 1 धाव सुद्धा मोफत स्वरूपाची. भीमर पद्धतीचा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. मोहम्मद बकवाल सर आहेत, त्यांनी सांगितलंय की हा नो चेंडू आहे. वेस्ट हाईटच्या बराचसा वर असणारा चेंडू आणि त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर मात्र नो चेंडू. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिट हा नेहमी समोरच्या संघाला एक चांगली गोष्ट घेऊन येत असतो, ती मात्र एरसन खाम संघाच्या बाजूने येईल का हे पाहणं गरजेचं आहे. प्लीज पुन्हा एकदा मी क्रिकेट रसिकांना विनंती करेन की आपण ज्या वाईट चेंडू आहे, आपण ज्या गाड्या पार्क केल्यात त्यांनी प्लीज रोड ब्लॉक होणार नाही याची दक्षता घ्या. जर आमची आयोजन कमिटी तिथे आली तर तुम्हाला अपमानाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे तुम्ही प्लीज रोडच्या बाजूला जावा, जे पार्किंगची आपण सोय केलेली आहे. यावेळेला चांगला फटका आहे, बॅक टू द बॉल ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु फ्रीच्या चेंडूवर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्यात. प्लीज, कारण संबे गावामध्ये काही फंक्शन आहेत, पाहुणे मंडळी येत आहेत, त्यांच्या 4 व्हीलर येत आहेत, त्यांना कोणताही अडथळा होऊ देऊ नका, विनंती असेल क्रीडा रसिकांना. कारण एखादी स्पर्धा जर यशस्वी व्हायची असेल तर क्रीडा रसिक असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही संपूर्ण स्पर्धेचं केंद्रबिंदू आहात, परंतु जी विनंती करते त्या विनंतीला प्लीज मान देऊन आपण रोड ब्लॉक करू नका. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु चेंडू हवेमध्ये असताना फक्त 1 धाव मिळते. षटक क्रमांक इथे 4 मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 52 धावा, 52 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील 1 षटक येणं बाकी असणार आहे. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. काही खराब गोलंदाजी इथे मात्र प्रणयची तुम्हाला पाहायला मिळते. या वेळेला मात्र शफल झाला अनिकेत. असं वाटलं अनिकेतला की वाईट चेंडू देऊ शकतील, परंतु जे नियम बदललेत ना, जर
खेळाडू शफल झाला तर मात्र सेकंड लाईन ऍक्टिव्ह होते आणि तोच नियम मात्र इथे पंचांनी लागू सुद्धा केला. एक निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. शेवटचा एक चेंडू, अंतिम चेंडू चौथ्या षटकातील. या मात्र पुन्हा एकदा थोडस लेझी क्रिकेट, थोडसा फंबल होत असताना तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्या संधीचं सोनं सुद्धा दोन्ही फलंदाजाने केलं. लगेचच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना आपण पाहिलं. या 2 धावेने षटक क्रमांक 4 संपलं. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. आणि महत्वाची गोष्ट एरसन काम संघाची काय आहे तर मात्र त्यांनी अद्यापपर्यंत कोणती विकेट गमावलेली नाहीये. बिनबाद 54 धावा इथे धावफलकावर आल्यात. चार षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 54 धावा धावफलकावर आहेत आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो प्रज्योत लोखंडे. नॉन स्ट्रायकर एंडला अनिकेत देशमाने. या स्पर्धेची सुरुवात आपण आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळाली आणि नक्कीच पहिली मॅच खूप चांगली झाली. ही तिसरी मॅच तुमच्या समोर येते. दुसरी मॅच सुद्धा जय भवानी पाले संघाने सहजरित्या एकतर्फी जिंकली. या तिसऱ्या मॅच मध्ये एरसन खाम संघ काही अंशी का होईना थोडासा फ्रंट फुटलाय कारण 4 षटकांमध्ये बिनबाद 54 आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार. $58 रन्स ऑन द बोर्ड आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेत श्रीकांत. श्रीकांतने बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला. प्रज्योतने पाहिला आणि सरळ त्याला भिरकावून दिला. सीमारेषा पार 4 धावांसाठीचा फटका येतोय. पुन्हा एकदा श्रीकांत. यावेळेला मात्र गरकन फिरकी घेतली होती. या चेंडूने हातभर चेंडूने वळण घेतलं. पंचांनी पाहिलं की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाते. या 1 धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 60 धावा. ज्या टार्गेटसाठी नक्कीच संघनायक म्हणत होता त्या टार्गेट पर्यंत आता एरसन काम संघ जाऊन पोहोचलाय. आता मात्र या बोनस स्वरूपातल्या धावा असतील. फुल टॉस आणि ते मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका येऊ शकला असता. मोठा फटका तर आतापर्यंत येत नाहीये परंतु 1 धाव सहजरित्या कंप्लीट करण्यात आली आहे. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 61 या धावसंख्येवर. आता मात्र प्रज्योत लोखंडे येणाऱ्या या 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करेल कारण विकेट सुद्धा हातात आहेत. स्लॉग ओव्हर सुद्धा आहे म्हणजेच सोने पे सुहागा असं म्हणता येईल. 4 चेंडूमध्ये 2 फटके आले ना मोठे तर मात्र या मॅच मध्ये मजा येईल. फुल टॉस आणि पहिला मोठा फटका आलाय का? यस. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा पार चौकार. धावा मिळतील त्या 4-4-4. फुल टॉस पहिला चेंडू होता मात्र प्रज्योत लोखंडेने पाहिला. मोठा फटका खेळला नाही. त्यांनी फक्त चेंडूला दिशा दिली. गॅप मध्ये ढकलून दिला आणि चेंडू गॅप मध्ये सुद्धा गेला. 2 क्षेत्ररक्षकांमधली जी दोरी होती ती भेदली गेली आणि चेंडू निघून गेला. सीमारेषा पार चौकार आलाय. प्रज्योत लोखंडे आणि अनिकेत देशमाने काय फलंदाजी केली. रिव्ह्यू कसला घेतला? वेस्ट साइडचा. ओके. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आमच्यापर्यंत निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग आहे आणि आमचे गणेशजी सानप सुद्धा इथे उपस्थित होता. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. साथी समालोचक आहेत
ज्यांच्याकडे बघून आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये नक्कीच पाऊल टाकलं ते गणेशजी सानप यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. धन्यवाद दादा, आपण आलात. हा परंतु लाईव्ह आहे त्यामुळे आपण बोलू शकत नाही. डिसिजन पेंडिंग आहे. आमची टेक्निशियन टीम तिथे सज्ज आहे. फोर्स 11 लाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय. संपूर्ण देशभरात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत निर्णय येईल. इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय की हा नो चेंडू आहे. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट प्रज्योत लोखंडेसाठी. ते मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न राहिला तो प्रज्योत लोखंडेचा. फक्त एकदा मिळाली फ्री हिटवर. 2 फ्री हिट या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. दोन्ही फ्री हिटवर मोठा षटकार किंवा चौकार तुम्हाला पाहायला मिळालेला नाहीये. 3 बॉल झाले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धाव आहेत त्या आतापर्यंत 67 रन्स. 67 धावा धाव फलकावर आहेत आणि कोणती विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. ती मात्र फलंदाजी करणाऱ्या संघानं. अनिकेत देशमाने आता मात्र स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका इथे मात्र काय फटका सजवला. अनोखा फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. धावा मिळतील त्या 4-4-4. ते मात्र चांगला फटका. रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. अनिकेत देशमानेच्या बॅट मधून चांगली गोलंदाजी रोहा तालुका प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये अनिकेत देशमानेची तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु आता बॅटिंग करत असताना एरसन खाम संघाला एक सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे मात्र अनिकेत देशमानेचं तुम्हाला पाहायला मिळतं. खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजी प्रज्योत लोखंडे आणि अनिकेत देशमाने. आणि या वेळेला सुद्धा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. आता मात्र स्लॉगवरच्या षटकामध्ये अशाच पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं होतं आणि तीच फलंदाजी जर तुम्ही पाहिली तर प्रज्योत लोखंडे आणि अनिकेत देशमानेची तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटचा एक चेंडू बाकी असताना धावफलकार धावा आहेत आतापर्यंत 76 रन 75 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका होता परंतु चेंडू सीमारेषापर्यंत जाईल का. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्यात आणि या 2 धावेने जर तुम्ही विचार केलात तर धाव फलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 77 रन 77 धावा धाव फलकावर आल्यात आणि या पहिल्या रजनीतील सर्वाधिक धावसंख्या कोणाच्या नावे जाते ती मात्र एरसन खाम संघाच्या नावे जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण बिनबाद ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळते. 77 धावा धाव फलकावर 78 धावांची गरज असेल. या ऐकूया पिहूर गावचा एक गोड आवाज आणि आमचे कलावंत सर योगेशजी जाधव सरांना. हॅलो. धन्यवाद प्रशांतजी जंगम
पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना 7 स्टार आंबेवाडी आणि श्री वाकेश्वर किल्ला दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचं आहे. 7 स्टार आंबेवाडी श्री वाकेश्वर किल्ला मॅच क्रमांक 4. कर्णधारांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला टॉस बॉक्सवर यायचं आहे, ही आपल्याला विनंती असेल. या ठिकाणी आमचे मित्र ओमकार सावंत तसेच वेदांत जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तसेच साहिल धोंडगे आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. जरूर मॅचचा पूर्वार्ध इथं संपलाय, मॅचचा उत्तरार्ध काय असेल जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठी धावसंख्या इथं चेसिंग करायची आहे, खास करून या मॅच मध्ये. टोटल 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 78 धावांची गरज असताना कृतिका 11 पुगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योतने 25 धावा आणि अनिकेत देशमाने 38. एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच टोटल 78 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण पाहतोय, आपण खेळतोय या ठिकाणी एक मोठी स्पर्धा कोलाट क्रिकेट असोसिएशन पर्व 11वे अर्थात एक माना सन्मानाचा चषक या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक या माना सन्मानाच्या चषकामध्ये जरूर अंतिम विजेता कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा जरूर लागल्यात. आजच्या पहिल्या दिवसाचा हा मॅच क्रमांक 3 नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कृतिका 11 पुगाव आणि एरसन खाम संघाने चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 30 बॉल मध्ये 77 धावा, एक मोठ्या धाब्यांचा डोंगर जणू काही इथं उभा केलाय. आणि आता 30 बॉल मध्ये 78 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक आहे दीपक तर दुसरा तुषार. यावेळेस बॅटिंग मार्कवर कृतिका 11 पुगाव संघाकडून. अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन या ठिकाणी कोलाट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि खास करून आपण पाहतोय सन्माननीय अध्यक्ष सतीशदादा जाधव, उपाध्यक्ष विनायकजी चित्तळकर, कार्याध्यक्ष बाळाशेठ महाबळे, सेक्रेटरी अनंत मोरे, सहसेक्रेटरी प्रथमेश खांडेकर, खजिनदार संदीपदादा मुंडे आणि सहखजिनदार विनोदजी सानप आणि सर्व त्यांचे कमिटी मेंबर यांच्या वतीने सुरेख असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्व कमिटी मेंबरचं खरंच मी धन्यवाद मानेन, कारण खूप छान असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन मोठा पंच मारण्याचा विचार, पण यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर पहिली विकेट नंबर 1 फलंदाज बाद बॅक टू दी पवेलियन. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं हाताळला. पहिला बॉलर आपण पाहतोय अक्षय बॉलिंग मार्कवर आणि पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. फलंदाज यावेळेस दीपक बॅक टू दी पवेलियन. कृतिका 11 पुगाव संघाला पहिला धक्का, पहिला हादरा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो. एक मोठ्या धावेचा पाठलाग करताना एक मोठा फटका देखील घेण्याचा विचार केला होता दीपक या फलंदाजाने, पण इथं आपण पाहतोय मिड ऑलच्या झोन मध्ये हा झेल टिपला गेलाय. हॅलो सर, यानंतर मला सामना वाकेश्वर किल्ला आणि 7 स्टार आंबेवाडी. मी विनंती करतो जंगम सर आणि शरद सर यांना विनंती करतो टॉस द बॉस मध्ये यायचं आहे. फार महत्वाची मॅच आहे. चिरंजीव भिंगारे असेल कॅप्टन तिथे आणि आपण बोलतो वाकेश्वर किल्ला संघाचा संकेत मुंडे आहे. टॉस करून घ्यायचं. संदीप सर टॉस उलवत आहेत आणि टॉस जिंकलेला वाकेश्वर किल्ला संघाचा कर्णधार संकेत मुंडे. आपण टॉस जिंकला, आपण काय निर्णय, आपला काय निर्णय असेल? आम्ही सर्वात प्रथम क्षेत्ररक्षक करू. आणि तुम्हाला सांगत आलं रजनी क्रिकेट म्हणजे रात्रीचा क्रिकेट आणि दिवसाचा क्रिकेट तुम्ही ॲज अ आयकॉन प्रत्येक टीम मध्ये असतात, तर त्याच्याबद्दल रजनी क्रिकेट म्हणजे रात्रीचा क्रिकेट आणि दिवसाच्या क्रिकेट मध्ये आपण काय सांगणार? डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेटमध्ये खूप फरक आहे.
नाईट क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. बघू, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आणि माझ्यासोबत आहे चिरंजीव, सर्वांचा लाडका चिरंजीव मिंगारे, अजूनपर्यंत 7 स्टार आंबेडचा स्टार खेळाडू आहे. त्यांच्या जर आपण जर बघितलात तर बरेच असे चांगले खेळाडू आहेत, पण अजून बक्षीस मारले नाहीत. तर आता या खेळाबद्दल तुम्ही काय टॉस हारलात तर काय सांगणार? टॉस मॅटर नाही, आम्ही पहिली बॅटिंग करून त्यांना टार्गेट चांगलंच देऊ. आमच्याकडे प्रशांत लोखंडे आहे, सचिन भोईर आहे, होगाडे, सगळे चांगले पोरं आहेत. आहे, आमचा गेम चांगला होईल. नक्कीच प्रशांत लोखंडेचं लकी मैदान आहे, संकटमुळे लकी मैदान आहे. दोघांना बेस्ट ऑफ लक आणि त्यांना सन्मानजन देऊया आपण. धन्यवाद गणेशजी सानप, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी टॉस बॉक्सवर आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. जाऊया आपण मॅच कडे. इथे पहिलं षटक फेकण्यासाठी आकाश आलाय. एरसन खाम्स, अक्षय पाटकर, क्षमा असावी अक्षय पाटकरच्या हातामध्ये यावेळेस मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळला आणि हा बॉल आपण पाहतोय वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावर चाललाय. सिंगल, एकच धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्को कार्ड या ठिकाणी बदल होतोय. धाव फलकावर धावा आतापर्यंत आपण पाहतोय टोटल 3 धावा स्को कार्डवर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल नक्कीच आपण पाहूया. या शेवटच्या बॉलवर किती धावा मिळतील, कारण ज्या पद्धतीने षटक हाताळले ना, अतिशय सुरेख आणि सुंदर षटक हाताळण्यामध्ये यश आलंय. यावेळेस आपण पाहतोय शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार, हवेमध्ये बॉल जरूर आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपलाय. विकेट नंबर 1, विकेट नंबर 2, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. योगेश जाधव सर, आपण 2 ते 3 वेळा आपण कॉमेडी करण्यासाठी संभ्याच्या मैदानात आला होतात, पण तेव्हा दिवसाचा क्रिकेट होता. आता रणजी क्रिकेट आहे, रात्रीचं क्रिकेट आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? आयोजन नियोजन बद्दल आपण काय बोलणार सर? नक्कीच गणेशजी सानप, ज्या वेळेस मी कोलाड या शहरामध्ये येतो आणि संबे गावच्या मैदानावर येतो त्यावेळेस मात्र आयोजन अतिशय सुरेख आणि सुंदर मला पाहायला मिळतं. कारण एक या टेनिस क्रिकेटचा समालोचक म्हणून अनेक ठिकाणी जात असतो. आता मागच्या काही दिवसामध्ये मी अलिबाग रामराज प्रीमियर लीगचं देखील मी कॉमेंट्री केली आणि त्या ठिकाणी देखील रात्रीचा क्रिकेट मला पाहायला मिळाला. तर नक्कीच रात्रीचं म्हटलं तर वातावरण थोडंसं शांत असतं, हवा देखील नसते आणि खेळाडूंना खेळण्यासाठी आता जर पाहिलं तर गरमीचे दिवस आहेत, खेळाडू देखील एकदम शांत पद्धतीने खेळतात. हा खऱ्या अर्थानं त्यातला फरक आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत देशमाने जर विकेटची हॅट्रिक केली तर रोहा रोड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याच दरम्यान आपण पाहूया, यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, हा बॉल मात्र लॉंगॉनच्या डोक्यावर जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोकार्ड मध्ये या ठिकाणी बदलाव केला जातोय. स्कोकार्ड आतापर्यंत आपण पाहतोय 4 धावा धाव फलकावर. एका मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना कृतिका 11 पुगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान मोठे फटके देखील घ्यावे लागतात, कारण ज्यावेळेस तुम्हाला मोठी धावसंख्या करायची असते ना त्यावेळेस त्या ताकदीचे फटके देखील क्रिकेटच्या मैदानामध्ये घ्यावे लागतात. कारण या रात्रीच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगलं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय हा बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय आणि इथं डॉट बॉलची सांगता केली जाते. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. अनिकेत देशमाने ज्या पद्धतीने वैयक्तिक 38 धावाची इनिंग त्यांनी साजरी केली आहे आणि आता आपण पाहतोय बॉलिंग करताना यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल मात्र सरळ रेषेमध्ये चाललाय आणि याच दरम्यान पंचांचा बोर्ड आकाशाकडे. आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. सुरेख या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं पाहिलं तर डायरेक्ट बॉल स्टंपला लागला. नंतर आपण पाहिलं अनिकेत देशमानेने तो बॉल उचलला आणि पुन्हा स्टंपला लावला आणि इथं आणखी एक धक्का लागलाय कृतिका 11 पुगाव संघाला. थोड्याशा नाजूक स्थितीमध्ये कृतिका 11 पुगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. एका मोठ्या धावेला चेसिंग करताना कुठेतरी बॅकफुटवर हा संघ देखील आपण पाहतोय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रणय यावेळेस आपण पाहतोय मैदानावर जरूर प्रस्थान करताना पाहायला मिळतोय आपल्याला. स्ट्राईक एंडवर विश्वास, लेफ्ट हँड बॅट्समन. यावेळेस आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर, कनेक्शन एकदम परफेक्ट. हा बॉल मात्र सरळ चाललाय आणि याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय लॉंग ऑन स्ट्रॉंग. आलाय बेस्ट षटकार. काय टायमिंग केलं, काय नजाकतचा भरी स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं विश्वास जो नाव आहे ना खेळाडूचा, विश्वास स्वतःवर देखील तेवढाच विश्वास ठेवून हा फटका घेतला 6 धावेंसाठी आणि 6 धावेने सरळ स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. टोटल 10 धाव संख्या. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल मात्र पडल्यानंतर त्या बॉलला पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये मारण्याचा विचार केला होता, पण याच दरम्यान आपण पाहिलं ना बॅट बॉलचं कनेक्शन झाला नाहीये आणि इथं डॉट बॉलची सांगता देखील केली जाते अनिकेत देशमानेच्या माध्यमातून. जसं बॅटिंग मध्ये प्रदर्शन केलं ना, इथं बॉलिंग मध्ये देखील कमबॅक करतात पाहायला मिळतोय आपल्याला हा बॉलर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडीशी नजर बॉलवरून हटली केली होती, कारण क्रिकेटच्या खेळामधलं ना तर इथं तुमची नजर भेदक असावी लागते. याच दरम्यान डॉट बॉलची सांगता होते. 2 षटका अखेर 10 धावा. धाव फलकावर 3 गडी बाद आतापर्यंत आपण पाहतोय. आणि खरंच ट्रॉफी आपल्याला जरूर दिलेले आहेत ते हर्षाने आणि नव्या चिरंजीव भिंगारे. अतिशय सुरेख आणि आकर्षक ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक देखणे अशा ट्रॉफ्यांकडे नजर मारल्यानंतर दिल खुश होतं आपलं. तदनंतर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील या ठिकाणी खेळाडूला दिली जाते आणि ती मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय बाळाशेठ महाबळे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. कारण मी मगाशी देखील समालोचन करताना म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतरच अंगामध्ये एक प्रेरणा आणि ऊर्जा आपल्याला मिळत असते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील कठीण परिस्थितीमधून हे गड किल्ले जिंकलेले आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील मित्रांनो कठीण परिस्थिती येत असते, परंतु कठीण परिस्थिती जर समोर आली तर डगमगून जायचं नसतं. त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं असतं आणि मात्र पुढे जायचं असतं. हा टेनिस क्रिकेट तुम्हाला आम्हाला सांगून जातो. याच दरम्यान आपण पाहतोय शफल झाला होता. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून मारण्याचा विचार केला होता, पण इथं आपण पाहतोय बॅटच्या एजला बॉल लागतोय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदला होतोय आणि धाव संख्या होते धाव फलकावर 11 धावा. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अथर्व खांडेकर आलाय एअरसन खाम संघाकडून. काय बॅटिंग झाली एअरसन खाम संघाची. कृतिक 11 पुगाव संघाला देखील इथून तरी मोठे फटके घ्यावे लागणार. यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय आणि याच दरम्यान हा बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय बेस्ट चौकार. चांगला बॉल या ठिकाणी खेळून काढलाय विश्वास या फलंदाजाने, जो लेफ्ट हँड बॅट्समन आहे. अतिशय घातक शैलीचा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 4 धाव्याने स्कोर कार्डवर आपण पाहतोय आतापर्यंत 15 धावा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. प्रेक्षक देखील या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात जोडले गेलेत. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या भागाला थोडासा बॉल लागलाय. सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने धाव संख्येमध्ये बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर नजर मारली तर आतापर्यंत 16 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तसं जर पाहिलं तर अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे. कृतिका 11 पुगाव संघाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय जरूर हा फटका चांगला खेळलाय आणि इथं शॉट फाईन लेगला स्वतः विकेट किपर बॉलच्या पाठीमागे धावताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने धाव संख्येमध्ये बदलाव केला जातोय आणि स्कोर कार्डवर आतापर्यंत 17चा आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
17च्या आकड्यावर अनेक वेळा आपण भाष्य करतो क्रिकेटमध्ये 17चा आकडा हा खराब मानला जातो. गणेशजी सानप आपण एक ज्येष्ठ समालोचक आहात, पण मी मात्र कधीच 17चा आकडा हा खराब म्हणत नाही. कारण माणूस जन्माला येताना कधी मुहूर्त पाहत नाही, माणूस मरताना देखील कधी मुहूर्त पाहत नाही, तरी माणसाचं सारं आयुष्य हे मुहूर्त पाहण्यात जातं. मग क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर येणारी वेळ, येणारा प्रसंग हा शुभ अशुभ असं काहीच नसतं मित्रांनो. जर 17चा आकडा खराब असतात तर 17 तारखेला जन्माने येणारी मुलं ही खराब असतात का गणेशजी सानप? नक्कीच सर, बरं बोलत तुम्ही बोलत. बघा 17चा खात्रा होता पण चौकार होता आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे येणारा प्रत्येक तारीख हे फार महत्वाची आहे आणि कुणाला कुठला खतरा नसतो. धन्यवाद सर. कारण आपण पाहिलं आता साऊथ आफ्रिकेच्या ABCD डिव्हिलियर्सला अर्थात AB डिव्हिलियर्सला खऱ्या अर्थानं ज्याने आपल्या पाठीवर 17चा आकडा घेतला आणि भारताचा लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतो ऋषभ पंत ज्यांच्या पाठीवर 17चा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. कारण क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ना सकारात्मक विचार असायला हवा. नकारात्मक विचार तुम्ही डोक्यामधून काढून टाका, क्रिकेटच्या मैदानावर उतरा, विजय मात्र तुमचा नक्कीच होईल. कारण एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा काय 99 वेळा तुमची जरी हार झाली तरी 100व्या वेळा अशा ताकदीने मैदानावर उतरा की विजय मात्र तुमचा निश्चितच झाला पाहिजे. मित्रांनो, हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्हाला सांगून जातो आणि हाच टेनिस क्रिकेटचा थरार आज मात्र कोलाट क्रिकेट असोसिएशन पर्व 11वे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या संभे गावच्या मैदानावर, आणि मी मगाशी देखील म्हटलं संभे गावचं मैदान मी लहानपणापासून पाहत आलोय. या मैदानावर खऱ्या अर्थाने खरंच ही क्रिकेटची पंढरी आहे. किती सामने आतापर्यंत झालेत. गणेशजी सानप, आपण काय सांगाल या संभे गावच्या मैदानाबद्दल? चेंडू आपण बघूया. सर सांगतायत नो चेंडू, बिमर चेंडू आहे. सर तुम्ही बोलल्याबरोबर तुम्हाला सांगतो, तुम्ही क्रिकेटची पंढरी बोललात. मी स्वतः क्रिकेटची पंढरी नाव ठेवले संभे मैदानाला आणि खरोखर माझी जाम इच्छा होती. बरेच मॅचेस रणजी क्रिकेट रस्त्यावर गाड्या थांबून का प्लीज, तुम्हाला वारंवार सांगतो रस्त्यावरच्या गाड्या बाजूला काढा. वारंवार तुम्हाला प्लीज सहकार्य करा आणि मैदानाच्या आतमध्ये बघूया. रणजी क्रिकेट झाल्या, बरेच काही क्रिकेट झाल्या आणि आज खरोखर पहिल्यांदा असं मला वाटलं की इंटरनॅशनल 2 आपले ग्राउंड असतात आणि 2 ग्राउंड सुद्धा मला बघायला भेटले. मला खरोखर मला अभिमान आहे की मी आज माझ्या ह्या क्रिकेटच्या पंढरीत नाव ठेवलं. मला खरोखर हृदयात अंत करता खरोखर सांगतो, मला पण सांगतो सर, चेंडू मात्र जाते चौकार. सर नक्कीच नक्कीच गणेशजी सानप, नक्कीच आपण जे नाव दिलंय ना खऱ्या अर्थाने हे नाव मात्र आज नावारूपाला आलंय. स्कोर कार्डवर धावसंख्या 26चा आकडा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 रोहन घेऊन आलाय एरसन खाम संघाकडून. आता 11 चेंडूमध्ये 52 धावांची गरज जिंकण्यासाठी कृतिका 11 पुगाव संघाला जरूर एक मोठी धावसंख्या चेसिंग करायची आहे. यावेळेस आपण पाहतोय फुल्लर डिलिव्हरी जरूर या दरम्यान फेकली गेली आणि इथं आपण पाहतोय सिंगल एक थायपॅडला बॉल लागतोय, पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा सिंगल एकच धाव, परंतु सिंगल धावेने काहीच होणार नाहीये. मी अनेक वेळा समालोचन करताना माझा एक फेमस डायलॉग आहे, कावळ्याने जरी किती एखाद्या हमाम साबणाने किंवा सनसिल्क शॅम्पूने घासून आंघोळी केली ना तरी कावळा कधी काळ्याचा पांढरा होत नसतो. क्रिकेटच्या मैदानावर देखील असंच आहे. तुम्हाला ज्यावेळेस मोठी धावसंख्या करायची आहे ना त्यावेळेस तुम्हाला मोठेच फटके घ्यावे लागतात. त्यावेळेस मात्र सिंगल डबलने तुम्हाला काहीच चालत नाहीये. कारण ज्यावेळेस मोठ्या फटक्यांची गरज असते त्यावेळेस तुम्हाला वीरेंद्र सेहवागला आठवावं लागतं आणि ज्यावेळेस सिंगल डबलची गरज असते त्यावेळेस भारताची दी ऑल राहुल द्रविडला आठवावं लागतं. हे क्रिकेटचं मित्रांनो गणित आहे आणि खरंच आज इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं ट्रॉफ्या पाहून मन अगदी खुश झालंय. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. हा बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेला चाललाय. लॉंग फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जरूर इथं आलाय, पण इथं आपण पाहतोय 2 धावा. या 2 धाबेच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये पुन्हा बदलाव केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 29 रोहन बॉलिंग मार्कवर. अजूनही षटकातील रोहनचे 2 चेंडू नक्कीच बाकी आपल्याला या षटकातील पाहायला मिळतील. अतिशय सुरेख आतापर्यंत षटक हाताळण्यामध्ये यश आलंय रोहन या बॉलरला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय जरूर क्षेत्ररक्षक, त्यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा बॉलला मिस करतो. चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर आलाय धमाकेदार बेस्ट चौकार. 33 धावा. पण आज आपण पाहिलं ना मित्रांनो,
आणि गणेशजी सानप आज जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेटचा खेळ हा आज सीझन क्रिकेटच्या बरोबरीने चाललाय. आज टेनिस क्रिकेटला किती सोन्याचे दिवस आलेत हे तुम्ही आम्ही पाहिलेत. कारण टेनिस क्रिकेटची चक्क स्पर्धा 1 करोडची स्पर्धा तुम्ही आम्ही पाहिलेत. म्हणजे टेनिस क्रिकेटचा खेळ हा गाव खेड्यात गल्ली बोलात राहिले का तर मुळीच नाहीये. हा खेळ आता 7 समुद्र पल्ल्याड गेलाय. या टेनिस क्रिकेटला एक इंटरनॅशनल लुक आलंय आणि हे जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. याच दरम्यान आपण पाहतोय हा फटका फसला हवेमध्ये, बॉल खाली क्षेत्ररक्षक, पण हा झेल होतोय मिस. आणि याच दरम्यान आपण पाहतोय धाव देखील मिळते. एका धावेने षटक क्रमांक 4 होतोय समाप्त. 4 षटका अखेर 34 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कारण याच्या अगोदरचा टेनिस क्रिकेट आणि आत्ताचा टेनिस क्रिकेट याच्यामध्ये खूप सारा बदलाव झाला. कारण त्यावेळी आपण पाहिलं गणेशजी सानप आपण देखील क्रिकेट खेळलाय. त्यावेळेस आपण पाहिलास पायामध्ये चप्पल नसायची, अंगावर एखादा टी शर्ट. आज चांगले आकर्षक टी शर्ट पाहायला मिळतात, चांगल्या क्वालिटीचे पायामध्ये शूज पाहायला मिळतात, ट्रॅक पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र कुठेतरी फाटलेला शर्ट, फाटलेले पॅन्ट, पायामध्ये चप्पल नसून आपण क्रिकेट खेळायचो. काय सांगाल गणेशजी सानप, कारण तुम्ही देखील एक क्रिकेटर आहात, मी लहानपणापासून तुम्हाला देखील पाहिलंय. नक्कीच योगेश सर, तुम्हाला सांगायचं झालं तर पहिला जो क्रिकेट होता क्रिकेटच आहे, त्याच्यामुळे बदल झालेला आहे. पण बक्षीस मात्र वाढलेले आहे. बक्षीसमध्ये सांगायचं झालं तर पहिले बक्षीस आपल्या मॅन ऑफ द सीसाठी फक्त एक चषक असायचा. पण आता क्रिकेट असं झालेलं आहे, सर्वांना सांगतो की कुणाच्या घरात फ्रीज जाते, कुणाच्या घरात वॉशिंग मशीन जाते, कुणाच्या घरात सायकल जाते, कुणाला LED जाते, कुणाला गाडी भेटते. म्हणजे परफेक्ट क्रिकेट झालेला आहे. आपला खेळ करायचा आहे चांगला. आता पण बघा, आता मला वाटतं मॅरेज आपल्या इथं फ्रीज आहे, म्हणजे रखरखत ऊन आहे. पण ज्याच्या घरात फ्रीज जाईल ना त्याच्या आई वडील भाऊ बहीण एवढे खुश होतील ना की खरोखर म्हणजे फार महत्वाची मॅच खरोखर क्रिकेट सर. नक्कीच गणेशजी सानप. याच दरम्यान आपण पाहतोय रिव्हर्सिव्हचा अटॅम होतोय सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. हा चेंडू वन बाउन्स धमाकेदार आलाय बेस चौकार. सर आपण जर आपल्या समोर जर बघितलं आपले चषक समोर आहेत, 5-6 चषक आहेत बरोबर ना. तर त्या चषकामध्ये का खरोखर मी पहिल्यांदाच बघितलेत चिरंजीव मंगळांच्या कन्याकडून चषक मिळत. त्या चषकाबद्दल सर आपण काय बोलणार? नक्कीच गणेशजी सानप, चषकाबद्दल देखील मी चर्चा करणार आहे. कारण एक टेनिस क्रिकेटचा समालोचक म्हणून अनेक विभागामध्ये, अनेक शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मी जात असतो. पण अशा पद्धतीचं चषक मी पहिल्यांदा पाहिलं आणि म्हणून मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस म्हटलं की चषक पाहून मी माझं मन एकदम खुश झालंय, दिल खुश झालंय. कारण अनेक वेळा आपण पाहतो ना सेम ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. मग कधी सोनेरी कलर असतो, कधी आपण पाहतो भगवा कलर असतो ट्रॉफ्यांचा, वेगवेगळे कलर आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने मोठ्या ट्रॉफी असतात. पण हे चषक पाहिलेत ना तर इतरांपेक्षा वेगळे चषक जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत या रोहा तालुक्यामध्ये असेल, या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या टुर्नामेंट झाल्या, पण अशा पद्धतीचा चषक खऱ्या अर्थानं पाहिलेलं नाही. आणि ते चषक आज कोलाट क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं आमचे चिरंजीव भिंगारे यांच्या कन्या त्यांच्याकडून पुरस्कृत हे चषक आले आहेत. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय, त्याचे हात तोडून घ्यावे असा त्याचा अर्थ होतो का तर नाहीये. तो जसं या जगामध्ये दान धर्म करतो तसं आपण देखील केलं पाहिजे. आणि खरोखर ज्यांनी या स्पर्धेला देणगी स्वरूपामध्ये सहकार्य केले त्या सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यान आपण पाहतोय मॅच ओव्हर होते, मॅच समाप्त होते, इथं सामना संपुष्टात येतोय आणि एअरसन खाम संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर कृतिका 11 पुगाव संघ या ठिकाणी पराभूत होतोय, त्यांचं देखील मनस्वी कौतुक.